चेक बघा, पहिली मॅच आहे त्यामुळे नवीनच चेंडू दिले जातील. सो दुसऱ्या मॅच मध्ये जर नवीन बॉल गहाळ झाला, बघा 2 ओव्हरचा पॉवर प्ले आहे त्यामुळे पॉवर प्ले नंतरच्या गोष्टी आहेत की जर जुना बॉल अवेलेबल असेल तर जुना दिला जाईल आणि तो बॉल सुद्धा अंपायर चेक करतील. तो कोणताही बॅटर चेक करणार नाही. जुना बॉल असेल अवेलेबल तर जुना दिला जाईल. परंतु पहिली मॅच आहे त्यामुळे नवीन चेंडूवरतीच खेळ तुम्हाला ह्या पहिल्या मॅच मध्ये करावा लागेल. चला मॅचला आपण सुरुवात करू. गोलंदाज गणेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. चेक चेक हॅलो 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 माईक टेस्ट चेक हॅलो चेक. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळतोय. बघा टीम आशुराज एंटरप्राइजेस प्रत्येक षटकारासाठी तुमच्याकरिता दत्ता शेठ भोईर साहेबांकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि चौकार हॅट्रिकसाठी तुम्हाला तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि गणेश पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. जर विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तुम्ही तर राकेश भोईर यांच्याकडनं संध्याकाळची सोय केली जाईल. प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आणि षटकाराला 1000 रुपये आणि समालोचकाला बाटची कडा लागणार होती. अपील तर केली जाते. काय घडलं, बाट खाली ब्रश झाली, आवाज आला होता जरूर परंतु निर्धाव चेंडू डॉट बॉल. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावपलकावरती धावा 6 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. प्रदीप भोईर यावेळेस फटका फसला. चेंडू हवे, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक येतोय आणि कोणतीही मिस्टेक तो करणार नाही. या टिपलाय झेल आणि संपलाय. बॅटर प्रदीपचा खेळ. पहिला धक्का टीम आशुराज एंटरप्राइजेस संघाला लागत असताना प्रदीपला मैदान सोडावं लागेल. गणेश पाटील न्यू बॅटर योगेश आलत क्रमांक 3 वरती. गणेश पाटील पुढचा बॉल. शेवटचा बॉल या षटकामधील अराउंड विकेटनं गोलंदाजी. हा फटका सर डाऊन दी ग्राउंड. मिड ऑफला खेळाडू आहेत अगदी. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. चला वेळ तुम्ही कमी घ्या, विनंती असेल. आज देखील आपल्याला 6 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आजच्या दिवसामध्ये आपल्याला भरपूर चांगल्या मॅचेस पाहायला मिळतील. खरं तर ही संकल्पना भरपूर सुंदर आहे. पहिल्या दिवशीमध्ये देखील 12 संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळाले. आजच्या दिवसामध्ये देखील तेच 12 संघ इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पिंपळघर प्रीमियर लीग, एका गावाचे एका जीवाचे आम्ही पिंपळघरकर, हेच ब्रीदवाक्य या स्पर्धेमध्ये. काल या स्पर्धेला सुरुवात झाली पिंपळघर प्रीमियर लीग 2025ला. कालच्या दिवसामध्ये ज्ञानेश्वरजी चिकणे आमच्या समवेत होते, तसेच छत्रपती पाटील सर देखील आमच्या समवेत होते. आजच्या दिवसामध्ये मी साहिल शेळके तुमच्या समवेत आहे.
गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील वेदांत व्हीपी आपल्याला पाहायला मिळतील वेदांत पाटील. ग्रामीण संघामध्ये खेळत असताना चांगल्या फॉर्म मध्ये हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. व्यासपीठावरती विराजमान हरीशजी पाटील, संदीपजी पाटील, अवी पाटील, राजदादा भोईर, दत्ताजी भोईर साहेब तसेच वामनदादा पाटील उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. पहिली मॅच सध्या सुरू आहे आणि टीम ओनर आपल्याला सध्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात आशुराज एंटरप्राइजेस संघाचे राजदादा भोईर साहेब आणि ऋग्वेद 11 संघाचे टीम ओनर खेळत आहेत ऋषिकेश दादा. ते देखील इन ॲक्शन मध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा तो संघ आहे. तसेच संवेद CS पाटील सरांचा हा संघ ऋग्वेद 11 आपल्याला पाहायला मिळतो. थोड्याच वेळामध्ये पाटील सर देखील आमच्याशी जॉईन होतील. आणि आमच्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आमच्या गावचे सिव्हिल इंजिनियर विकी वाकडे देखील आमच्या समवेत जॉईन आहेत. हा फटका चांगला, बॉल चालला स्क्वेअर लेगला, पाठलाग तर करतोय परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू सो मच. धावफलकावरती धावा 12 आणि 2 चौकार आल्यात गणेश काळीच्या बॅटमधनं. दत्ताभैर साहेबांकडनं 1000 रुपये दिले जातील. खरं तर आजच्या दिवसाचा त्याचा पगार सुटला असं मी म्हणेन. यावेळेस सर बॅटनं लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला परंतु बॅटच्या अगदी टोला लागला बॉल. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली गेली. एका धावेनं धावफलक पुढे सरकलं. धावफलकावरती धावा 13 आपल्याला पाहायला मिळतात. 13 धावा धावफलकावरती. कालच्या दिवसामध्ये मी देखील अवेलेबल नव्हतो. मी पुन्हा एकदा पिंपळकरांची माफी मागतो. पिंपळकरवाले आहेत, मोठ्या मनाचे आहेत, माफ करतील असं बोलतील, फक्त माफ केले परंतु उद्या परवा वापस तेच ऐकवतील. हा फटका बघा अगदी वेदांना अडवलाय. डायरेक्ट हिटची गरज. ओ माय गॉड, ओव्हर थ्रो. बॅकअपला खेळाडू नाहीये. हा खेळाडू कदाचित चप्पू खेळला नसेल कारण चप्पू खेळत असताना देखील आपल्याला नेम लावावा लागतो. अगदी जवळ होता यष्ट्यांच्या परंतु या चेंडूवरती तब्बल 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावफलक 15 वरती 15 50+ येथून टार्गेट असेल टीम आशुराज एंटरप्राइजेस संघाच्या डोक्यात. बाटची कडा, कोणती संधी आता बॅटरला मिळत नाहीये. विकेट डाऊन. दुसरा धक्का लागतोय टीम आशुराज एंटरप्राइजेस संघाला. थँक्यू. न्यू बॅटर विदेश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. भरपूर चांगले संघ यंदाच्या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गतवर्षी 1 साइडेड सुरू होतं परंतु या हंगामामध्ये अगदी तुल्यबळ संघ आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर कालच्या दिवसामध्ये अवी पाटीलचा संघ पराभूत झाला परंतु आज पुन्हा एकदा संधी मिळणार आहे त्यांना देखील. मी म्हणत असतो प्रेम असो किंवा क्रिकेट संधी पुन्हा मिळते परंतु पहिली जी असते तीच महत्त्वाची. दशरथ पाटील सर नेहमी म्हणतात पहिली बाईक आणि पहिली बायको महत्त्वाचीच असते. यावेळी लॉफ्टेड फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. गणेश धावतात, पळतात आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच सूरज जोशी यांचं ते वाक्य होतं. यानंतरची मॅच टीम हार्दिका एंटरप्राइजेस अगेन्स्ट टीम पाटील 11. दोन्ही टीम कॅप्टन आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी अवेलेबल राहणं आवश्यक आहे. जर आपण अवेलेबल नसाल, एक संघ आला तर दुसऱ्या संघाला पेनल्टी. धावफलकावरती धावा 17 17
पाण्याची मागणी केली जाते. 12th मॅन पाणी घेऊन जा. दोन्ही टीम्स आपण यायचं आहे. आणि यस, जयेश इस्टेटचे ओनर फाउंडर सन्माननीय आदरणीय जयेश दादा पाटील साहेबांचं देखील शुभागमन, वेलकम, आपलं देखील स्वागत. त्यांच्या माध्यमातून देखील एक संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर जेव्हा त्यांनी संघ घेतला तेव्हा त्यांनी उल्लेख केला होता, निकलेश दादा तू संघामध्ये येशील का. निकलेश दादा बोलला की चिठ्ठीमध्ये नाव आलं तर ठीक आहे, पण काय जादू घडली काय माहिती, निकलेश दादा त्याच्याच संघामध्ये गेला. नक्कीच गुरूंचा आशीर्वाद लाभला त्याला. चला मॅचची आपण पुन्हा एकदा सुरुवात करू. गणेश पाटील हे 2 खेळाडू फक्त 30 सर्कलमध्ये तुम्ही ठेवू शकता, या गोष्टीची नोंद घ्या. गणेश पाटील जे सिनियर खेळाडू आहेत. मी पुन्हा एकदा पुन्हा उल्लेख करतो, ओमकार आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर गतवर्षी आपल्याला पिंपळगर नंबर 2 मधनं प्रथमेश पाहायला मिळाला होता, ज्याला मॅच खेळायची आहे परंतु हात मोडला होता. यावर्षी ओमकारचं तसंच काहीसं पाहायला मिळालं होतं. PPLला अनाऊन्समेंट केलीच जात होती तर भाऊचा पाय मोडला होता. आणि बघा अंकुश दादा त्यांचं देखील मी उल्लेख करेन, अनाऊन्स झाली, टीममध्ये गेला आणि इंजरी झाली. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालेलं आहे. आणि ओमकारने जर कॅच पकडली तर 200 रुपये प्रल्हाद भोईर यांच्याकडनं दिले जातील. बघा तुम्ही कॅश प्राईज लावता, मान्य आहे गावचे खेळाडू आहेत परंतु समालोचक पण गावचा आहे. फटका चांगला आहे, 1 धाव दरम्यान कंप्लीट केली जाईल, 1च धाव. विदेश आल्यात चांगल्या फॉर्ममध्ये हा देखील खेळाडू. खरं तर प्रॅक्टिसमध्ये सध्या नाही आहेत हे खेळाडू. धावफलकावरती धावा 19. नक्कीच म्हणणं हेच आहे की तुम्ही 500 रुपये लावता तर तुम्ही 100 रुपये समालोचकाला देखील देऊ शकता. आपण रोकटोक बोलतो, जे असेल ते समोर. हा खेळाडू भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. नक्कीच शॉर्ट पॉकेट आहे. एक शॉर्ट पॉकेट डायनामाइट गोलंदाजी करतोय, दुसरा देखील आपल्याला लॉंगनला शॉर्ट पॉकेटच पाहायला मिळाला. अप्रतिम क्षेत्ररक्षण, अगदी डोक्यावरनं बॉल जात होता परंतु त्याला अडवलाय. धावफलक 20 वरती 20. विदेश आहेत स्ट्रायकिंग एंडला. गणेश पाटील पुढचा बॉल. हा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. ओ माय गॉड, लीलाधर होते. लीलाधरनं अगदी झेल ड्रॉप केली आहे. कॅच सोडली की मॅच सोडली आहे. नक्कीच नेपाळवरनं ते आले आणि अजून सुस्ती उतरली नाहीये वाटतं. कालच आलेत, काल अवेलेबल नव्हते, आज अवेलेबल झालेत आणि आता इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. काल भरपूर खेळाडू नव्हते, अर्थात मी सुद्धा नव्हतो. अपील केली जाते, फक्त गणेश पाटीलकडनं ती अपील आहे. विश्वास त्या अपीलमध्ये नाही आहे. निर्धाव चेंडू, डॉट बॉल आला. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 21 धावा धावफलकावरती. हार्दिका एंटरप्राइजेस संघाचा कॅप्टन नयन भोईर आलेले आहेत. तसेच पाटील इलेव्हन संघाचा कॅप्टन देखील आमच्याशी जॉईन झाला. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते. दुसरीचा प्रयत्न. विदेश थोडेसे फास्ट आहेत आणि गणेशची चपळाई आहेच. सातत्याने या खेळाडूला आपण ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील पाहिलंय. 2 धावा या चेंडूवरती आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 23 धावा धावफलकावरती 23 धावा. दोन्ही टीम कॅप्टन, टीम पाटील इलेव्हन आणि टीम हार्दिका एंटरप्राइजेस आपण तयारीत राहायचं आहे. यानंतर आपली मॅच आहे. एक इनिंग संपल्यानंतर आपण टॉस करू. जर दोन्ही संघ उपस्थित झाले नाही तर षटके कमी केली जातील. जर एक संघ आला नाही, एक संघ आला तर पॅनलाइज दिलं जाईल. जे नियम आहेत ते सर्वांसाठी समान आहेत. खरं तर पहिलं सीझन भरपूर चांगल्या पद्धतीनं पार पाडलं आणि आपण दुसऱ्या पर्वाला देखील सुरुवात केली.
आतापर्यंत भरपूर चांगला खेळ सर्व संघांचा राहिला. ही स्पर्धा हे पर्व देखील आपल्याला अशा पद्धतीनं पार पाडायचं आहे की प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या तोंडामध्ये एकच शब्द असला पाहिजे, पुन्हा PPL कधी आहे. खरं तर मी आभार व्यक्त करेन सूरज जोशी आणि निकलेश बजागे यांचं देखील पुढाकार घेतला आणि ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगलं आयोजन त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अनेक सारे कटआउट देखील आपल्याला पाहायला मिळतात. हर्षल पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. पहिला बॉल, पहिला चेंडू सोडून दिला. लाईन खराब आहे, व्हाईट बॉलचा इशारा. गतवर्षी हा खेळाडू चर्चेमध्ये आला होता. अवी पाटील यांच्या संघामध्ये तो खेळाडू होता. खरं तर अवी पाटीलची टीम 2 खेळाडू अवी पाटील आणि हरेश पाटील यांना सोडलं तर सर्व यंगस्टर होते आणि त्यांना घेऊन त्यांनी चांगला खेळ केला होता. फुलटॉस बॉल आहे, आडव्या बॅटनं खेचून मारलाय. बॉल एका टप्प्यानं जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार आणि 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील दिलं जाईल दत्ता भोईर साहेबांकडनं. चौकार आणि षटकारांसाठी कॅश प्राइज दिलं जाईल. धावफलक पुढे सरकेल. 28-28 धावा धावफलकावरती. तोच विदेश आहे ज्याच्या बॅटमधनं चौकार आला, ज्याची झेल ड्रॉप झाली होती, लीलाधर करणं. खरं तर अनेक सारे पेट नेम्स आहेत, प्रत्येकाचे आहेत. हा फटका चांगला आणि बॉल जाईल आउट ऑफ पार्क. षटकार. 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल दत्ता भोईर साहेबांकडनं. मी उल्लेख केला होता कॅश प्राइज लावाल तर समालोचक पुकारतोय, त्याचा देखील तुम्ही विचार करावा. सन्माननीय बहिरामजी भोईर साहेबांचं देखील शुभागमन होत आहे. दादांना विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तब्बल 2500 रुपये आतापर्यंत दिले जाणार आहेत खेळाडूंना आशिराज एंटरप्राइजेस संघाच्या, कारण या 3 चौकार आणि 1 षटकार लावला आहे. गणेश काळेच्या बॅटमधनं 2 चौकार आल्यात आणि विदेशच्या बॅटमधनं 1 चौकार 1 षटकार आला. आणि या ओव्हरनंतर आपण पॉइंट्स टेबल देखील पाहणार आहोत आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती. अनेक सारे मान्यवर जोडले जातात. मी गतवर्षी देखील पाहिलं होतं, या वर्षी देखील मी पाहिलंय. खरं तर मी सुद्धा बाहेर होतो, विकीदादा सुद्धा बाहेर होता, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय केली जात होती. आणि एक उल्लेख नक्कीच करेन, पिंपळघरच्या गावामध्ये आत्ता जरी कोणी फेर फटका मारला तर प्रत्येकाच्या घरामध्ये TV ऑन असेल आणि PPL सध्या सुरू असेल. त्यामुळेच मला सुद्धा भरपूर सारे कॉल येत आहेत. कॉल मी रिसीव करू शकत नाही आहे, माफ करा, समालोचन करतोय. तुम्हाला पैसे लावायचे असतील तर मेसेज करा. जर वेळ मिळाला तर नक्कीच आपण ते पुकारा देऊ. हर्षल पाटील. बॉल द्यायचा आहे, नवीन बॉल दिला जाईल. जुना बॉल अवेलेबल नाहीये. पहिली मॅच सध्या सुरू आहे. पहिलेच उल्लेख केला होता, पहिली मॅच तुम्हाला नवीन चेंडूवरतीच खेळावी लागणार आहे. पहिली मॅच, दोघांना नियम सेम. पहिलेच अनाउन्समेंट केली होती, त्यामुळे कोणी येऊ नका प्लीज, विनंती असेल. सन्माननीय आदरणीय सीतारामजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. रघुनाथ दादा पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सन्माननीय रघुनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन. ओव्हर थ्रो, हे काय घडलं? 2 धाबा कंप्लीट. 12th मॅन जास्त उत्साहित पाहायला मिळतोय. दादा तू खेळला का रे मॅच मध्ये? येस, कालच्या दिवसामध्ये खेळला तो. आणि ही संकल्पना नक्कीच आम्ही विचारली सुद्धा की 14 खेळाडू प्रत्येकाच्या संघामध्ये आल्यात, म्हणजे कालच्या दिवसामध्ये जे खेळाडू खेळले नव्हते त्यांना आज खेळवणं अनिवार्य राहील.
ही नियमावली आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. गतवर्षीचे जे नियम आहेत ते तुम्हाला सर्वांना माहिती आहे. तर हा चेंडू लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर कडनं. धावफलकावरती धाबा 37, 37 धाबा. आडव्या बॅटनं खेळायचं होतं. बॅट आणि बॉल मध्ये हवा तसा संपर्क झाला. अंपायर सांगतात बॅटचा कनेक्शन झाला. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. संदीप पाटील सर आहेत जे जुनांदुर्गीचे आहेत. त्यांच्या समवेत ऑफिशियल मध्ये शिवाजी दादा मडवी सर देखील आहेत. आणि तिसरे ऑफिशियल आमचे देवीदास दादा पाटील आहेत. त्यांचं देखील PPL पर्व दुसरं मध्ये हार्दिक स्वागत. गोलंदाज सज्ज. हा फटका चांगला. बॉल चालला लॉंग ऑफला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. अजून 500 रुपये दिले जातील खेळाडूंना दत्ता भोईर साहेबांकडनं. नक्कीच दत्ता भोईर साहेब, मी या अगोदर पण उल्लेख केला होता, समालोचक एकच आहे. पाटील सर येत नाही तोपर्यंत एकटाच आहे. यावेळेस लॉफ्टेड फटका. 1000 रुपये जातील आता खिशामधनं. बॉल सीमा पार. षटकार. ओ माय गॉड, आता पैशांची लई लूट केली जातीये. धावफलक पुढे सरकेल. 48 धाबा धावफलकावरती. या षटकामध्ये तब्बल 25 धाबा आलेल्या आहेत. भरपूर महागडं षटक हर्षलचं पाहायला मिळालं. नक्कीच जणू काय चोपताच ठेवला बॉलरला. 25 धाबा आल्या. शेवटचं अंतिम षटक. धावफलक 48 धावा. 48 रन. शेवटचं अंतिम षटक. शेवटच्या षटकामध्ये यज्ञेश आला. शेवटच्या षटकामध्ये युवा टॅलेंटेड आणखीन एक पिंपळघरचा यज्ञेश आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आहे आणि काय घडलं. मागचं दार उघडं ठेवलं आणि चोरी झाली. विकेटचं पतन. आणखीन एक मोठा धक्का. विदेशला मैदान सोडावं लागेल. तब्बल 17 धाबा बनवल्या आणि बाद झालेला आहे. विदेशला मैदान सोडावं लागतंय. एका क्षणाला विदेशला वाटलं की व्हाईट बॉल जाईल, परंतु सोडून दिला. परंतु हे विसरला की तो चौथ्या यष्टांवरती खेळतोय. मागचं दार उघडं ठेवलं आणि चोरी झालेली आहे. चोरी केलेली आहे. मी उल्लेख केला यज्ञेशचा देखील. दोन्ही टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील 11 संघाचे कॅप्टन व्यासपीठावरती आहेत. नयन भोईर हार्दिका एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन आपल्या समवेत आहेत. 1 ओव्हर नंतर आपण टॉस करू. न्यू बॅटर अमोल भोईर आपल्याला पाहायला मिळतात. आयकॉन खेळाडू आता सध्या पाहायला मिळतोय बॅटिंग करण्यासाठी. 24 धावांवरती गणेश काळे खेळतोय. नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. हा चेंडू बघा अप्रतिम आहे. अशा धाव नाहीये. या स्पर्धेचा जो नियम आहे की जर विकेटीनं बॉल गॅदर केला तर तो डॉट बॉल असेल आणि जर विकेटीकडनं तो बॉल सुटला तर तुम्ही धावू शकता. जो नियम आहे तो नियम तुमच्यापर्यंत मी पोहोचवतोय. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील हेच नियम आपल्याला पाहायला मिळत आलेत. टेनिस बॉल क्रिकेटचे हे आपल्या भिवंडीमध्ये नियम आहेत. त्यामुळं या चेंडूवरती डॉट बॉल उल्लेख केला यज्ञेशचा. युवा टॅलेंटेड गोलंदाज सध्या अगदी अविदाता देखील बघतोय त्याला की जर चांगला खेळत असेल तर ग्रामीण संघामध्ये त्याला संधी देण्यात काही हरकत नाही आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट अमोलसाठी. सर बॉटनं लॉफ्टेड फटका. फटका भरपूर चांगला आहे. बॉल अडवला जाईल आणि एक सिंगल या चेंडूवरती. गणेश धावणार नाहीये. गणेशला स्ट्राईक हवी आहे.
49 49 धाबा. वरिष्ठ मान्यवर पिंपळगर गावचे आजी माजी जे काही आहेत त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपले या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पिंपळघर, पिंपळगाव, नवीन पिंपळघर, पिंपळघर 1 2 3 जे काही मान्यवर आहेत सर्वांना विनंती आहे आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हा. गणेश पाटील साहेब देखील आहेत, बाबुलनाथजी शेळके साहेब देखील आहेत. पिंपळघरची एवन जोडी. आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन मॅचचा आनंद घ्या. हो हो हो, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गणेश काळेचा एवन स्ट्रोक षटकार. 1000 रुपये आणखीन खात्यामध्ये अंकित. 55 धावा धावफलकावरती आणि 30 धावांवरती खेळतोय. गणेश काळे कामावरती गेले नाही परंतु आता वसूल झाले पैसे कामावरचे. आता 4-5 दिवस गेला नाही तरी पण वसूल झालेले आहेत. 3500 रुपये दिले जातील. 2 चेंडूंचा के बाकी. सन्माननीय आशुदादा भोईर साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आर्किटेक्चर आहेत दादा, वेलकम, आपलं देखील स्वागत. 2 मध्ये 2 षटकार लगावले तर निकलेश बाजागे यांच्याकडनं देखील 500 रुपये दिले जातील. म्हणजे 1 लागला हॅट्रिक कंप्लीट करायची आहे सरळ गोष्ट. गोलंदाज यज्ञेश, पुढचा बॉल. हा फटका लाजवाब आहे. बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक षटकार, आणखीन 1000 रुपयांचं कॅश प्राइज दत्ता भैर साहेबांकडनं. 4500 रुपये लागू झालेत आणि विदेशला आहेत ते वेगळे. विदेशला 1500 रुपये म्हणजे टोटल झाले 6000 रुपये. 10,000 रुपये तर आपले ओनरची एंट्री होती ना. 6 गेले, 4 टाकले, 4 अजून शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे. 61 धावा धावफलकावरती आणि शेवटचा बॉल. 1 षटकार लावला तर निकलेश बाजागीकडनं देखील 500 रुपये, दत्ता भैर साहेबांकडनं देखील 1000 रुपये दिले जातील. निकलेश दादा आता थांब बोलतोय. वामन पाटील यांच्याकडनं देखील 200 रुपये दिले जातील. हॅट्रिक वरती आहे यज्ञेश. पुढचा बॉल. गेलाय गेलाय गेलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि पैसे जमा करा चला. धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील त्या म्हणजे 67 धाबा धावफलकावरती आणि 68 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी असेल टीम ऋग्वेद 11 संघाला. चला गुगल पे चालणार नाही. षटकारांची पहिली हॅट्रिक या PPL मध्ये गणेश काळेनं केलेली आहे. अभिनंदन. तब्बल 42 धावांवरती नॉट आउटची खेळी. धावफलकावरती धाबा 67 धाबा आणि 68 धावांची गरज. 30 बॉल 68 धावांची गरज. टॉस करणार आहोत आपण. या दोन्ही टीम कॅप्टन पाटील 11 आणि टीम हार्दिका इंटरप्राइजेस. आपण टॉस करूयात. या ठिकाणी पैसे जमा झालेले आहेत त्यातनं व्याजासकट काटून तुम्हाला दिले जातील. GST कापावी लागेल. टोटल 7000 रुपये जमा झालेले आहेत. तुम्ही मॅच नंतर ते घेऊन जा. आणि निकलेश बाजागे यांच्याकडनं जे पैसे असतील ते तुम्हाला लगेच तो जेव्हा येईल तेव्हा त्याला ऑन द स्पॉट गुगल पे करायचे आहेत. 200 सुट्टे द्या दादा. आपण टॉस करूयात. येस बरोबर आहे. जे नियम आहे ते सर्वांसाठी समान. आणि जर झेल कोणत्या खेळाडूंनी कंप्लीट केली तरी सुद्धा दत्ता भैर साहेबांकडनं 500 रुपये आणि विकेटसाठी नाही का, विकेटसाठी सुद्धा 500 रुपये कॅश प्राइज दिले जाईल. आणि हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1000 रुपये दिले जातील. परंतु आपण टॉस करूयात.
मी वामन दादा विनंती करेन आपण बस ते टॉस केला जाईल. या दोन्ही टीम कॅप विनंती असेल. बरोबर आहे. आमचे जे मान्यवर आहेत ते डॉलर घेऊनच आलेले आहेत. इंटरप्राइजेस संघाचा हार्दिका इंटरप्राइजेस संघाचा शिक शिक टीम हार्दिका इंटरप्राइजेस नाणेफेक मान्यवरांना वरती स्थानापन्न. हॉलो 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 डीजे मॅन आपण थोडासा करायचा आहे. माईक चा आवाज येतोय. हॅलो चेक चेक हॉलो. टीम हार्दिका एंटरप्राइजेस नाणेफेकी जिंकली आहे. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. जाऊया आपण डायरेक्ट मॅच कडे. मॅचला लगेचच आपण सुरुवात करू. काय झालं माईक वाला? अरे बाबा माईक तर चाललं पाहिजे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती आली आहे. गणेश पाटील आणि त्याच्या समवेत लीलाधर आलेत वाटतं. येस लीलाधर आलेत. नेपाळ रिटर्न. योगेश भोईर पहिला बॉल आल्या आल्या सुरुवात झाली आहे डावाला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. वेलकम आदरणीय सन्माननीय सुरेश काका जोशी साहेबांचं देखील शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सुरज जोशी यांचे पिताश्री आदरणीय सन्माननीय सुरेश काका जोशी साहेब स्वागत आहे. ओ माय गॉड मोठा मासा गाला. गणेश पाटीलची विकेट. तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. ज्यानं झेल टिपली आहे त्याला 500 आणि ज्यानं विकेट घेतली त्याला 500 रुपये. दर्शन भोईरनं कॅच पकडली आहे. अप्रतिम झेल आणि बॅटर झाला फे. कुठे ना कुठे आता निराश पावलांनी माघारी परतावं लागणार आहे गणेश पाटीलला. मोठा मासा गाला लागला. गणेशला मैदान सोडावं लागतंय. बघा पारितोषिक तुमच्यासाठी आलं आणि माझ्यासाठी सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. आशुदादाने अनाऊन्स केलाय की संध्याकाळी नक्कीच आपण कुठेतरी बसू. दादाला माहिती आहे मी काय घेत नाही पण आपण चायनीज वरती बसू. हो 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 चांगला बॉल आहे. चांगला चेंडू आणि अपील फिंगर अप. पंचांचा बोट आकाशाकडे. आणखीन एक धक्का. तुशाल में आया. दुसरा धक्का बॅक टू बॅक टीम ऋग्वेद 11 संघाला. आणि अजून 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल योगेशसाठी. पैशांचा पाऊस पडतोय. धाबा गरजेच्या आहे टीम ऋग्वेद 11 संघाला. खरं तर गतवर्षी देखील दत्ता भोईर साहेबांकडनं पैशांचा पाऊस पडला होता. या वर्षी देखील पैशांचा पाऊस पडतोय.
जर फिनाले वगैरे मारली तर माहित नाही, प्रत्येकाला वेगळे पैसे भेटू शकतात. असं असेल तर मग पुढच्या वर्षी प्रत्येक टीम जो खेळाडू आहे तो बोलेल मला दत्ता साहेबांच्या टीम मध्ये जायचं आहे. न्यू बॅटर प्रितेश आपल्याला पाहायला मिळत आहे. हॅट्रिक वरती विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. हॅट्रिक वरती योगेश, पुढचा बॉल, हॅट्रिक कंप्लीट नाही होणार आहे. ओ माय गॉड, बॅटची कडा लागली होती, चेंडू हवेत होता, परंतु या चेंडूवरती एक सिंगल आणि धावफलक पुढे सरकेल 5 या अंकावरती. निराश झाली आहे टीम ऋग्वेद 11 संघ, परंतु मॅच संपलेली नाही आहे. वेदांत पाटीलचं येणं अजून देखील बाकी आहे. आयकॉन खेळाडू वेदांत पाटील, गतवर्षी या खेळाडूनं पूर्ण PPL गाजवली होती. बॅट त्याची भरपूर चांगली बोलली होती. या वर्षी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये भरपूर चांगला खेळ वेदांना केलेला आहे आणि पहिल्या मॅचमध्ये देखील चांगला खेळ त्याचा पाहायला मिळाला आहे. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल, हा फटका सर डाऊन दी ग्राउंड, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, नेपाळची हवा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. शेवटचा बॉल बाकी आहे. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल, बॅकफूट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, स्विंग आणि मिस, डॉट बॉल. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. नाटकीय क्रिकेट आपल्याला दरम्यान पाहायला मिळालं. पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजे 9 धावा. पॉईंट्स टेबल आपण पाहू शकता. पाटील 11 अगदी टॉपवरती आहे. त्यानंतर हार्दिका एंटरप्राइजेस एक विजयासह ते देखील टॉपवरती. त्यानंतर पंडित जोशी 11 ते देखील एक विजय त्याने प्रस्थापित केलेला आहे. त्यानंतर लाईफलाईन 11 त्यांनी देखील एक विजय प्रस्थापित केला. त्यानंतर जयेश एंटरप्राइजेस त्यांनी देखील एक विजय प्रस्थापित केलेला आहे. त्यानंतर लेट बुधाजी प्रतिष्ठान त्यांनी देखील एक विजय प्रस्थापित केलेला आहे. जानकी एंटरप्राइजेस, त्यानंतर जीत 11, त्यानंतर हंसिका एंटरप्राइजेस, त्यानंतर SG एंटरप्राइजेस आणि त्यानंतर ऋग्वेद 11 आणि आशुराज एंटरप्राइजेस. अशा टीम्स आपल्याला 12 पाहायला मिळतात. पॉईंट्स टेबल आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगलं टेलिकास्ट सध्या UCN लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. चला वेळ कमी घ्या, अंपायरनं सूचना केलेली आहे. अमोल भोईर लवकर मॅच सुरू करायची आहे. वेलकम प्रमोद दादा पाटील साहेबांचं देखील शुभागमन, आपलं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत दिनेशजी जोशी साहेब देखील उपस्थित झाल्यात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढच्या मॅचमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. येस, मॅच संपल्यानंतर आपण संपर्क साधा. दिनेश दादा जोशी साहेब, प्रमोदजी भोईर साहेब यांचे देखील शुभागमन, वेलकम. पहिला बॉल, नो बॉलचा इशारा अंपायरकडनं येतोय. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा. बघता बघता कंप्लीट ओव्हर थ्रो झाला. बॅकअपला खेळाडू आल्यात. अंपायरनं नो घोषित केलेला आहे. अंपायरशी वाद घालायचा नाही आहे. अंपायर डिसिजन फायनल. नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट असेल. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. पॉवर प्लेचं दुसरं षटक मार्गस्थ. 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. हा फटका लाजवाब आहे, परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न. लीलाधर बघा किती फास्ट वेगानं पोहोचलेला आहे. बॅकअपला खेळाडू आहेत. 2च धावा. नक्कीच गोंगाट नक्की कोणाचा होता तेच कळलं नाही. त्या ठिकाणी 2-2 संघ आहेत. 3-3 संघ जमा झालेत.
धावफलकावरती धाबा पाहायला मिळतील, म्हणजे 14 धाबा. गोलंदाज सज्ज, पुढचा बॉल. हा फटकाला जवाब आहे. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, दूरचा प्रवास केलाय, मात्र या चेंडूवरती 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. 2 पेक्षा जास्त मिळणार नाहीये. 2 धाब्याने धावफलक पुढे सरकेल. 16 धाबा धावफलकावरती. 68 धावांचा पाठलाग करतीया. गोलंदाज सज्जा विनोद पाटील, पुढचा बॉल. आडवा बाटनं खेचून मारलाय, हा चेंडू फटका फसलाय. विदेश चेंडू खाली आले जरूर, परंतु झेल गॅदर करू शकला नाही. काय करत होते हाच प्रश्न. तिसरीचा प्रयत्न केला जातोय. हो हो हो, आता मी म्हणेन की हा खेळाडू कोयबा खेळायला शिकवा आधी त्याला. कोण होते ते खेळाडू? भावेश होते. भावेश कोयबा खेळत जा दादा, एवढ्या जवळून तुला स्टंप हिट नाही झाले. हाताशी लावला असता तरी सुद्धा आउट झाला असता, परंतु आता जीवनदान मिळालं आणि लीलाधर स्ट्रायकिंग एंडला. खरं तर विकेट आली असती, धाव वाचली असती. विकेट जर गेल्या तर कुठे ना कुठे मॅच मध्ये अश्वराज एंटरप्राइजेस राहील. 19 धाबा. बॅकफुटला गेलाय, हा फटका चांगला आणि बॉल आता चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. तेवीस धाबा धावफलकावरती. वेलकम ग्रामपंचायतचे लिपिक नितीन भोईर यांचं देखील स्वागत. आपलं देखील स्वागत. बघा, जे 12 संघ आहेत त्यांना जी सूचना होती ती पुन्हा एकदा करेन की जे खेळाडू कालच्या दिवसामध्ये खेळलेले नाही आहेत त्यांना खेळवणं गरजेचं राहील या मॅच मध्ये. जर रनआउट केला नाही तर आता मात्र 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. असा जो नियम आहे तो सकाळीच मी अनाऊन्स केला होता. बायच्या रूपाने एक सिंगल आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर झाल्या बाद विकेटचं पतन. धक्का लागतो आणखीन एक. आता मात्र ज्या खेळाडूची वाट बघितली जात होती धावफलकावरती धावा 24 वेदांत आल्यात. न्यू बॅटर. न्यू बॅटर वेदांत पाटील आल्यात. ग्रँड एंट्री होती. कोण आहेत? राकेश भोईर. हंसिका एंटरप्राइजेसचे ओनर आहेत. ग्रामीण फॉर्मॅटमध्ये देखील दादा पुरस्कृत करत असतात. कालचा जो षटकार अगदी व्हायरल झाला, मला देखील माहिती नव्हतं की दादा खेळू देखील एवढा चांगला खेळू शकतात. कालच्या दिवसामध्ये ती रील व्हायरल झाली. 24 धावा धावफलकावरती. 68चा पाठलाग करतीया. न्यू बॅटर वेदांत पाटील आल्यात. गोलंदाज विनोद पाटील. चला मॅच सुरू करायची आहे. वेलकम राकेशजी भोईर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, भरपूर वेळ खर्च होतोय. शेवटची ऑफिशियल वॉर्निंग नंतर पेनल्टी दिली जाईल. गोलंदाज पुढचा बॉल. फुल टॉस आणि फटका बसलाय. चेंडू हवेत. ओ माय गॉड, ओ माय गॉड, ओ माय गॉड. विकेटचं पतन. मोठा धक्का. खरं तर आता अर्धी मॅच झोल्यामध्ये आली आहे टीम आशीर्वाद एंटरप्राइजेस संघाच्या. 1000 रुपयांचं कॅश प्राइज नक्की दिलं जाईल. 500 रुपये फिल्डरला आणि 500 रुपये दिले जातील गोलंदाजाला.
विनोदनं कमाई केली आहे, परंतु आता बघा काय घडलं. नाटकीय रूपांतर. चांगला खेळ होत होता, विकेट टाकायला लावली, वेदान आले आणि आता वेदानला देखील माघारी परतावं लागेल. जवळ सामना लपेटलेला आहे, बाजूला झुकला आता तराजू, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे. लीलाधर आहेत अजून देखील खेळपट्टीवरती. 18 बॉल आणि 44 धावांची गरज. धावा बनवू शकतात. गोलंदाज अमोल भुईर आयकॉन खेळाडू या संघाचा, आणि मला तरी वाटतं की अमोल भुईर ज्या फॉर्ममध्ये आहे तो चांगला खेळ या ठिकाणी करून दाखवेल. समोर लीलाधर आहेत. शेवटचा 1 मिनिट. आपण अंपायर डायरेक्ट वेळ झाला तर पेनल्टी घोषित करू शकता. बॅकफुटला गेले, फटका चांगला, बॉल बॅकवर्ड पॉइंटला, खेळाडू पाठलाग करतोय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. धावफलक पुढे सरकेल. 28 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. आमचे जे डीजे मॅन आहेत त्यांना विनंती आहे, आपण कॉर्डलेस माईकचा आवाज जो ब्रेक होतो तो रिपेअर करायचा आहे. विनंती असेल. ही सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय, एका गावाचे एका जीवाचे. आम्ही पिंपळगरकर, पिंपळगर प्रीमियर लीग. हो हो हो, स्विंग अन मिस, डॉट बॉल. नक्कीच गतवर्षी ज्या खेळाडूनं PPL गाजवला तो खेळाडू देखील आमच्या समवेत जॉईन झाला. हर्ष पाटील गतवर्षी PPLचा मॅन ऑफ द सिरीज होता. यावेळेस दांडी 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 गुल आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल अमोल भोईरला दत्ता भैर साहेबांकडनं. आज दबाके लावल्यात, सोबतात ठेवले दत्ता भैर साहेबावी. अण्णा पण गेलता वाटतं गुरुंजवळ. खरं तर हेच म्हणावं लागेल की टीम नाही खेळते, सध्या अण्णा खेळतोय. काल दत्तांना अवेलेबल नव्हते असं आम्ही ऐकतोय, तेव्हाच काल पराभूत झाले होते. आज दत्तांनाले लक घेऊन आलेत, लक पण आणले आणि तेवढंच मानधन पण आणलं त्यांना. न्यू बॅटर यज्ञेश आलेत. अमोल स्ट्रायकिंग एंडला बॅटर यज्ञेश. बॅटची कडा लागली आहे, मात्र बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेनं. खेळाडू लावला डीप मध्ये. थर्डमॅनला खेळाडू ठेवला होता. अमोलला देखील माहिती आहे की बॅटची कडा लागून चेंडू वेस्टर्नच्या मागे जाऊ शकतो. त्या पद्धतीनं त्याने खेळ देखील केला. धावफलक 30 वरती. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करणं. अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये. खरं तर या खेळाडूवरती भरपूर नजरा आहेत ग्रामीण संघाच्या देखील. यज्ञेश भोईर. धावफलक 31 वरती. वेलकम अभि पाटीलचे चिरंजीव देखील उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत. फटका लाजवाब आहे. स्क्वेअर लेगला खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत पोहोचला आहे आणि एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट केली जाईल. मोनिश आहेत स्क्वेअर लेगला. खरं तर काय कपडे घातलेत ना त्यामुळे चेहरा दिसत नाही. या गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. हा फटका चांगला आहे. लॉंग ऑफला खेळाडू येतात आणि मिस फील्ड. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 36. 36 धाबा धावफलकावरती. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 3 ओव्हरच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावा बनल्यात त्या म्हणजे 36. 36 धावा आणि 12 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे 32 धावांची. वेलकम जितेश दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. नेपाळ रिटर्न. बघा पीपीएलचा इतका क्रेज आहे की लोक नेपाळवरून क्रिकेट खेळण्यासाठी पीपीएल खेळण्यासाठी आलेले आहेत. त्यांची जास्त ट्रिप होती. मला असं ऐकलं मी की रविवार त्यांची ट्रिप होती, सोमवारी ते रिटर्न येणार होते. जेव्हा अनाऊन्समेंट झाली की पीपीएल आहे त्यामुळे त्यांनी मग कॅन्सल केली. शनिवारी ते रिटर्न आले आणि मॅच खेळायला सुद्धा. नक्कीच ते पुन्हा जातील. प्रयागराज मला वाटतं त्यांनी कॅन्सल केलं. गोलंदाज विदेश. चौथं षटक विदेश. पहिला बॉल. हो चांगल्या लाईन वरती निर्धाव चेंडू. डॉट बॉल आला. हर्षल पाटील मध्ये क्षमता आहे, यज्ञेश मध्ये देखील ती क्षमता आहे. गोलंदाज सज्ज झाला पुढचा बॉल घेऊन. हा चेंडू देखील चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. विदेश पाटीलला माहिती आहे की युवा खेळाडू आहे त्यामुळे त्याला अगदी समोर जरी दिलं तरी सुद्धा तो चांगला असा बॅटवरती घेऊ शकत नाही. या प्रॅक्टिस जरी असली तरी सुद्धा युवा खेळाडू थोडंसं दबाव या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. वेलकम सुमित पाटील, आपलं देखील स्वागत. हा लाईन खराब आहे. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. आउटसाइड द ऑफ स्टंप खेळवण्याचा प्रयत्न केला जातोय. सातत्याने व्हाईट यॉर्कर टाकली जाते. सोडून दिला आहे. आणखीन एक व्हाईट बॉलचा इशारा अंपायरकडनं. 10 बॉल आणि आता 30 धावांची गरज. बनू शकतात धावा. क्रिकेट आहे. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. यावेळेस चेंडू हवेत. वॅकंट एरिया, वुमेन्स लँड. कोणताही खेळाडू त्या ठिकाणी नाही आहे आणि एक सिंगल या चेंडूवरती. धावफलक पुढे सरकेल. 39 धाबा धावफलकावरती. गोलंदाज सज्ज. पुढचा बॉल. ओहो चांगला बॉल आहे आणि बॉलला तितक्याच चांगल्या पद्धतीने फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 45 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. थँक्यू. 8 बॉल आणि 23 धावांची गरज. उल्लेख केला मॅच संपलेला नाही आहे. हा फटका देखील चांगला आहे. एक सिंगल या चेंडूवरती कंप्लीट. अजून हरेश पाटीलचं येणं बाकी आहे. हॅरी देखील तयारीमध्ये आहे. हॅरी पाटील. फुलटॉस बॉल. चेंडू हवेत आणि वॅकंट एरिया. अगदी गणेश काय धावले असते ना तर विकेट असती, परंतु धावलेच नाही आहेत. आणि 2 धावा या चेंडूवरती कंप्लीट आणि अशा प्रकारे 4 ओव्हरचा खेळ समाप्त. 48 धावा धावफलकावरती. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती म्हणजे
20 धाबांची गरज. गणेश पाटील पाणी घेऊन येतात. चला लवकर धावत या. 12 संघ या PPL मध्ये पाहायला मिळत आहेत. मानाची सन्मानाची स्पर्धा. लगे पाणी लागलं तुम्हाला. अरे मग तू इथं बाटलं दिलं ना, बिस्लेरी पियाच्या तुम्हाला. कोण आपल्याला शेवटचा अंतिम षटक. अमोल भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल. हो हो हो, विकेट गेली आहे. विकेट गेली आहे हर्षल पाटीलची. समीकरण बदलत आहे. आता 5 बॉल जिंकण्यासाठी गरज आहे, ती म्हणजे तब्बल 20 धाबांची. अमोलसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज दत्ता भोईर साहेबांकडनं दिलं जाईल. हा देखील एक प्रश्न आहे. त्यांनी कॅश पण पकडली आहे, विकेट देखील त्याचीच आहे, मग त्याला 1000 भेटू शकतात ना. सिंपल घर वालों की आदत न्यारी, खिलाड़ू रसिक जमलन सा. गोलंदाजाच्या पुढचा बॉल. उंच कुरा बाटर आहे. बॅटची कडा लागली या. डायरेक्ट हिट होणार नाही या. एक सिंगल. नक्कीच आगरी भाषेमध्ये आता म्हणावं लागेल बॅट टोकरी पडते. उंच गुरा बाटर. बॅट अशी वाटते धोपेटना घेतलाय. हो हो हो, मैच को खुला कर दिया. छोटा पॅकेट बडा धमाका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आणि लागोपाठ जर आणखीन एक आला, या षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राईज दिलं जाईल अभि पाटील यांच्याकडनं. आता 3 बॉल 13, म्हणजे जर 2 आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा टीम ऋग्वेद 11. आणि आणखीन एक षटकार लगावला तर अभि पाटील कडनं 200 रुपये आणखीन दिले जातील. आणि या षटकारासाठी प्रल्हाद भोईर यांच्याकडनं देखील 200 रुपयांचं कॅश प्राईज, म्हणजे टोटल 400 रुपये. ओ हो, आता 2 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज आहे, ती म्हणजे 13 धाबांची. चेसिंग कंपल्सरी आहे. चांगला प्रॅक्टिस करून आलेला आहे हा खेळाडू अंजूरच्या मैदानावरती. शैली भरपूर चांगली आहे. अगदी गोलंदाजाला भुरळीत पाडेल या पद्धतीने खेळायचा आणि बॉल अडवला जाईल. 56 धावा, 56. शेवटचा अंतिम बॉल. वेलकम गणेश पाटील उर्फ दादो. गणेश भोईर उर्फ दादो यांचं देखील स्वागत. यावेळेस सामना समाप्त. सामना जिंकलेला आहे टीम आशुराज एंटरप्राइजेस संघानं. अभिनंदन टीम आशुराज एंटरप्राइजेस. अँड हार्ड लक टीम ऋग्वेद 11 संघ. या PPL मध्ये आपण सहभाग नोंदवला, आपला आम्ही पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय. टोटल 3,500 रुपये. गणेश काळे ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. गणेश काळे, आपण आधी मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी या.
आणि विदेश पाटील त्यानंतर आपण मी पुकार देतो त्या खेळाडूंनी यायचं आहे. तुमच्यासाठी जे कॅश प्राइज होतं ते तुम्ही घेऊन जा. योगेश भोईर आपण देखील या. विदेश पाटील आपण देखील या. विनोद पाटील आपण देखील या. अमोल भोईर आपण देखील या. गणेश काळे ठरला या सामन्याचा हिरो, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मी रघुनाथजी पाटील साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. संध्याकाळच्या आशीर्वादाला भेटायला लागेल. आणलं ना तीच मोठी बात. नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅच ची जी कोल्ड्रिंक आहे ती देखील देणार आहोत. कोल्ड्रिंक आपण देतोय. त्यानंतर जे स्वीट बॉक्स आहे हरिओम स्वीट्स यांचं हे स्वीट बॉक्स देखील आपण मॅन ऑफ द मॅच खेळाडूला देऊयात. खरं तर धावा नाही आल्या तर पैशांचा देखील पाऊस पडलेला आहे. धावांचा देखील पाऊस पडला. या मॅच मध्ये पहिलीच मॅच रंगतदार पाहायला मिळाली. त्यानंतर विदेश पाटील आपणला या लवकर या. विदेश पाटील साठी सुद्धा कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर आपण कॅश प्राइज देऊयात. योगेश भोईर आपण देखील या. योगेश साठी सुद्धा कॅश प्राइज आहे ते सुद्धा आपण देतोय. त्यानंतर आपण कॅश प्राइज देऊया दर्शन भोईर याच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे जी झेल कंप्लीट केली होती त्यासाठी. दर्शनसाठी सुद्धा आपण कॅश प्राइज देतोय. त्यानंतर आपण कॅश प्राइज देऊया विनोद पाटील यांना देखील आपण कॅश प्राइज देऊयात. महत्वाची विकेट विनोदनं घेतली त्याच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज. आणि आता अमोल भोईर यांच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज दिलं जाईल. त्यानंतर यज्ञेश ज्यानं षटकार लगावले टीम ऋग्वेद 11 संघासाठी तो यज्ञेश आपण देखील या. आपल्यासाठी सुद्धा कॅश प्राइज आहे. 200 रुपये अभि पाटील यांच्याकडनं दिले गेले. त्यानंतर 200 रुपये प्रल्हाद भोईर यांच्याकडनं दिले गेले. या आपण हे 400 रुपयांचं कॅश प्राइज यज्ञेश भोईरला दिलं जात आहे. बघा डगआउट मधनं कोणीतरी 70-70 ची बॅट गायब केलेली आहे. ज्याने कोणी उचलली आहे त्याने आणून द्यायची आहे.